नमस्कार, मी मनीषा. माझ्या चॅनलतर्फे आज नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर खास करून हा महिलांचा सण आहे आणि महिलांना माहेरी वगैरे नवीन लग्न झालेल्या मुलींना माहेरी वगैरे घेऊन जातात सणाला. तर त्यामुळं मुली आनंदात असतात. आता ह्या नागपंचमीच्या सणा दिवशी जे एक बहिणाबाई चौधरी या खानदेशातल्या ज्या महान कवी, त्यांच्या आयुष्यातला एक थरारक प्रसंग मी माझ्या वाचनात आला, तो आपल्यासमोर सादर करणार आहे. तर त्यांचे पुत्र पुढं सोपानदेव चौधरी, ते पण मोठे कवी झाले. तर ते कसं त्यांचं म्हणजे आयुष्यातला तो प्रसंग होता. तर बहिणाबाई चौधरी या शेतावर कामाला जायच्या मजुरीला वगैरे. आणि पूर्वी बायका काय करायच्या, डालग्या असं मोठं टोपलं असतं, त्याला डालगं म्हणतात. वेताचं टोपलं असतं त्याला. त्या टोपल्यात आपलं जेवण, काहीतरी सामान असं त्या शेतावर जाताना बायका घेऊन जातात. काही वेळा मुलांना सुद्धा त्याच्यात ठेवून तान्ह्या घेऊन जातात. तसं बहिणाबाई चौधरी आपल्या तान्ह्या मुलाला त्यांनी त्या डालग्यात ठेवलं आणि त्या कामावर गेल्या. आणि ते झोपलं होतं लहान मूल, तान्हं मूल झोपलं होतं. त्याला पांघरूण-बिंघरूण घालून झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली ठेवलं आणि त्या ऊस तोडणीला म्हणून गेल्या. ऊस तोडणीला गेल्यानंतर थोड्या वेळाने सगळीकडं गलबलाट ऐकायला आला. तर झाडाखालून एक मोठा आवाज आला, "अरे, अरे, लवकर पळा, लवकर पळा, इथं नागोबा आलाय, नागोबा आलाय" म्हणून. आणि सगळीजणं ते काम सोडून त्या आंब्याच्या झाडापाशी आली आणि पाहिलं तर त्या डालग्यामध्ये तो नागोबा जाऊन बसला होता आणि ते पोरही त्याच्यातच होतं, लहान तान्हं पोर होतं ते. आणि ते जे डालगं होतं ते बहिणाबाई चौधरींचं होतं आणि त्यांचा मुलगा त्याच्यामध्ये त्यांनी तो झोपवलेला होता. आणि नाग आपला मध्येच फडा काढत होता, मध्येच इकडं-तिकडं असं त्यांचं ते बसत नाही ते एका जागी, तसं फिरत होता, पण डालग्यातच होता. तर सगळीजणं थरारली आणि मग बहिणाबाई चौधरी म्हणाल्या, "हे नागोबा देवा, माझ्या लहान लेकराला काहीही करू नकोस रे बाबा, दंश करू नकोस. तू ज्या वेळेला नागपंचमी येईल त्यावेळेला तू ये आणि तू आलास की मी तुला दूध देईन, पूजा करीन, पण माझ्या लेकराला एवढं काही करू नकोस." आणि कृष्णाला म्हणाल्या, "अरे कृष्णा, तुझा पावावा जो कुठे आहे तो? म्हणजे त्याला सूर सापडला की तो जाईल." आणि शंकराची त्यांनी विनवणी केली आणि थोड्या वेळाने तो नागोबा निघून गेला. तर ते जे झोपलेले होते डालग्यामध्ये, ते सोपानदेव चौधरी पुढं मोठे कवी झाले आणि त्यांनीच आणि त्यांच्या चुलत भावांनी बहिणाबाईंचे सगळे कविता लिहून ठेवल्या. हा एक थरारक प्रसंग मी आपल्यासमोर सादर केला.